आज साकीनाका में एक बड़ा महासभा जो है एनडीए सरकार की की गई है, जहाँ पे डॉक्टर एडवोकेट उज्जवल निकम का ज्यादा से ज्यादा उनको वोट प्राप्त हो सके, इसके लिए शिवसेना, राष्ट्रवादी और बीजेपी और कई घटक दल साथ में आकर एक ही स्टेज में देवेंद्र फडणवीस के साथ आज अपना अपना मत देने की लोगों की बात की है। तो हमारे साथ चांदीवली विधानसभा से शिवसेना के विधायक दिलीप मामा लंडे लंडे साहब, आपने आज देवेंद्र फडणवीस साहब से हर विकास के काम की बात की है और कुछ और आपने एक्स्ट्रा मांगा है, तो उसके लिए क्या कहा उन्होंने? महाराष्ट्राचं संरक्षण करणारे, मुंबई शहराचं संरक्षण करणारे आमचे मुंबई पोलीस त्यांना बसण्यासाठी, कर्तव्य पार पाडण्यासाठी एक चांगलं पोलीस स्टेशन असावं आणि म्हणून या ठिकाणी एक चांगलं पोलीस स्टेशन महाराष्ट्र शासनाच्या वतीने मिळावं म्हणून माझ्या विभागात आलेले गृहमंत्री, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्याकडेच ते खातं असल्यामुळे माझ्या पोलीस बांधवांसाठी एक चांगलं पोलीस स्टेशन तातडीने मिळावं ही या माध्यमातून मागणी केली। मामा, आपके साथ में अभी तो कांग्रेस के कई बड़े नेता, जैसे बड़े फायर ब्रांड में प्रवक्ता हैं संजय निरुपम जी, और कई बड़े नेता और भी आ रहे हैं और आते ही जा रहे हैं, आपके घटक दल के साथ ज्वाइन हो रहे हैं, उसमें आप लोग को कितनी ताकत और सहयोग मिल रहा है? आदरणीय संजय निरुपम साहेब हे माझे पूर्वीपासून जुने मित्र आहेत आणि एक चांगलं नेतृत्व, लोकांशी, गोरगरिबांशी समस्या जाणून घेणारं नेतृत्व हे आदरणीय सिद्धू साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी प्रवेश केलेला आहे। त्यांचा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा स्वागत करतो, आभार व्यक्त करतो आणि त्यांच्याकडून या चांदोलीमध्ये मोठा कार्यकर्त्यांचा संच आहे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल। आप जो है डॉक्टर उज्जवल निकम का, एडवोकेट उज्जवल निकम का सहयोग के लिए आपके बेटे को देख रहा हूँ, आपकी पत्नी जो है वो भी लगातार दोपहर में, शाम को रैलियां कर रही हैं लगातार, उनको आप कितने मत यहाँ से चांदीवली विधानसभा से दिला पाएंगे? मी उमेदवार आदरणीय ऍडव्होकेट निकम साहेबांना सांगितलं होतं की चांदिवलीमधून उमेदवार मी स्वतः आहे, या जिद्दीने, एका ताकदीने या संपूर्ण चांदिवलीमधून सर्वात जास्त मताधिक्य देण्याची जिम्मेदारी माझी आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी माझं अख्खं कुटुंब हे लोकांच्या चरणापर्यंत जात आहोत। त्यांचं दर्शन घेऊन, कमळाचं बटन दाबून उज्ज्वल निकम साहेब यांच्या माध्यमातून आमची देशभक्ती, आमची देशावरती असणारी श्रद्धा ते आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत। मामा, एक सवाल और है, यहाँ के स्थानिक जो 20 साल से विधायक थे, उन्होंने एकाएक अपनी पार्टी कांग्रेस का हाथ छोड़ दिया था, क्या उसमें उनका बहुत बड़ा स्वार्थ है? तो उनको टिकट नहीं मिला, क्या वो जनता की सेवा नहीं करना चाहते थे, इसके लिए उन्होंने पार्टी छोड़ी? मी चांदिवलीच्या लोकांना एवढंच सांगितलं की आपली देशभक्ती, देशावरती असणारी श्रद्धा ही उज्ज्वल निकम साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या डोक्यावरती आशीर्वाद ठेवून, कमळाचं बटन दाबून आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, देशाचे पंतप्रधान, यांचे हात बळकट करावे एवढी विनंती। धन्यवाद।